हो 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 हो. ते साधी. नाही नाही. ओके. नाही नाही. हा सर, तुमचं माईक चालू करा. माईक चालू करा तुमचं. हा. ठीक तर इकडे आहे सर. सर, मीटिंग सुरू करूयात आपण. सर, मला आता सांगा, ते जे आधी तुम्ही मीटिंग ज्याने जॉईन केलेली, तो काय होता? स्मार्ट टीव्ही होता की स्मार्ट बोर्ड होता? इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणतो त्याला. स्मार्ट टीव्ही पण त्याला इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणतो. अच्छा, इंटरॅक्टिव्ह बोर्ड होता तो. ओके. स्मार्ट बोर्ड होता हा. तो बेसिकली. आणि इंटरनेटसाठी सर आपल्या शाळेत काय वायफाय आहे? इंटरनेटसाठी सध्या आमच्याकडे काही नाही, आम्ही मोबाईलचाच वापर करतो. अच्छा, मोबाईलचंच हॉटस्पॉट तुम्ही कनेक्ट करताय. हो सर, मी की नाही हो. अधूनमधून ना तुमच्या शाळेला बघितलेलं आहे ऑनलाईन, ज्यावेळी मी फिजिक्स शिकवायचे त्यावेळी. तर पण ते खूप कमी हा. वेळा जॉईन झाले आणि रेग्युलरला जॉईन नाही होऊ शकले. तर मग त्याचं कारण काय तर होतं सर? ते कनेक्टिव्हिटी इश्यू? आणि सर, तुमचा ना कॅमेरा ऑफ करा सर. तुमचा आवाज ब्रेक होतोय. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. कॅमेरा ऑफ करून बोला, मग ते जरा ठीक होईल. हा सर, बोला. इंटरनेटचा प्रॉब्लेम या ठिकाणी असतोच. बऱ्याच वेळेस विद्युतचा पण प्रश्न असतो. आणि यावेळेस आम्हाला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा लागला. इतर काही ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामुळे तुमच्या क्लासेसकडे दुर्लक्ष झालं थोडंसं. निपुण महाराष्ट्र अच्छा. असेल किंवा आमचे इतर काही साप्ताहिक कार्यक्रम होते, त्यांचा अहवाल द्यायचा वगैरे, तर त्याच्यात थोडंसं टायमिंग ॲडजस्ट नाही झाला आम्हाला. अच्छा अच्छा. ठीक आहे सर, काही हरकत नाही. हां. सर, मला सांगा, तुमच्याकडे हा जो इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे तो एकच आहे की आणखी आहेत? आमच्याकडे 2 इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत, परंतु ते दोघीच्या दोघी शालेय इमारतीला फिक्स आहेत. अच्छा, मूव्हेबल नाही आहेत. शाळेच्या इमारत. ओके, हा ठीक आहे, काही हां. हरकत नाही, पण दोन आहेत तुमच्याकडे. आणि सर, मग हे हो. इंटरनेटचं जे तुम्ही मोबाईलचं वायफाय जोडता, त्याचं कसं आहे? की म्हणजे जिओचं 5G चालू आहे की कुठलं एअरटेलचं नेटवर्क पकडतं? जिओचा 5G चालतो. जिओचं म्हणजे 5G चालू. वातावरण वातावरण चांगलं असेल तर व्यवस्थित चालतं. थोडंसं काही प्रॉब्लेम असेल तर मग अडचण येते. अच्छा अच्छा. ठीक आहे सर. सर, आपले विद्यार्थी जर आले असतील ना, तर मी आधी विद्यार्थ्यांशी जरा हां. बोलते 5-6 मिनिटं. मग त्यांना आपण फ्री करूया आणि मग मी तुमच्याशी अरे, कंटिन्यू करते मीटिंग. सर, मी काय म्हणते, तुम्ही जरा अशा ठिकाणी जाऊ शकता का जिथे जरा नेटवर्क बेटर असेल? कारण विद्यार्थ्यांशी न बघता बोलणं मुश्किल होऊन जाईल. चालेल. विद्यार्थी ओके. meeting बसून तरी चला चालेल. इकडे. थोडंसं आम्ही रूमच्या बाहेर निघतो. हो हो, चालेल. मी वाट बघते, काही हरकत मॅडम. नाही. हां. हो हो हो. आम्हाला जागा द्या. इकडे 2 जण इकडे, 2 जण इकडे. मॅडम, आलो होतो आम्ही. हो, दिसले पाहिजे का ठीक आहे. विद्यार्थी? हो हो हो, आता जरा तुमचं चित्र पण जरा क्लिअर दिसते. मगाशी खूप ब्लर दिसत होतं नेटवर्कच्या इश्यूमुळे. मुलांनो, चला एक एक जण ना तुम्ही मला आता तुमचं नाव सांगा आणि इयत्ता सांगा बेटा. अच्छा. माझे नाव विद्या गोविंद आहेत. मुक्काम पोस्ट मठेकाण, जिल्हा नंदुरबार. मी इयत्ता 9वी शिकते. ओके. माझे नाव मनीषा तुषार पाडवी, मुक्काम ठाण्यावर पोस्ट सिरवे, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार. मी इयत्ता 8वी शिकते. ओके. माझे नाव मॅक्स निरंजन वळवी, मुक्काम जामदा पोस्ट अंजनाई, तालुका नागपूर, जिल्हा नंदुरबार. मी इयत्ता 9वी शिकतो. बेटा, माझे तुझं नाव नाव काय श्वेता परत? किरण. नाव मॅक्स कळलं नाही मला.
मॅक्स निरंजन वळवी. मॅक्स नेस. मॅक्स. अच्छा, ओके ओके. माझे नाव प्रीतम दिनेश वळी, मुक्काम सोनपाडा पोस्ट निजामपूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार, इयत्ता 8वी. अच्छा सर, हे याचं मॅथ्स इंग्लिश नाव कसं काय? ते मला पण माहित नाही त्याच्यातलं जास्त. म्हणजे अच्छा मॅक्स नाव का बरं ठेवलं असं विचारतात मॅडम. अच्छा अच्छा, ठीक आहे, चला काही हरकत नाही. कुठेतरी मुलांनो मला वाचण्यात आलं असेल त्यावेळेस की हो हो हो, त्यांना थोडं वाटलं असेल की हे नाव जरा वेगळं ठेवूया म्हणून. किंवा कुठेतरी काहीतरी क्रिकेट मधून वगैरे आलं असेल. अच्छा, मुलांनो मला आता सांगा, तुम्ही बघा ऑनलाईन क्लासेस अटेंड केले असतील. केलेत तुम्ही ऑनलाईन क्लासेस अटेंड? थोडेफार ओके, जेवढे अगदी. केलेत ते तुम्हाला वर्गामध्ये लावून दिले असतील ना तुमच्या टीचर्सनी. जसं आता मी तुम्हाला ऑनलाईन दिसते तसं तुमच्या मोठ्या टीव्ही वरती तुम्हाला लावून दिले असतील. आता पण जसं तुम्ही जॉईन झालेलं थोड्या वेळापूर्वी 8वीचे विद्यार्थी. तर ते झालं तुम्हाला कोणत्या माझं. कोणत्या टीचर ऑनलाईन शिकवलेलं आठवते? टीचर्सची नावं जरा सांगू शकता? काही ना बोल. दीपिका मॅडम आहे का होती? हा, दीपिका मॅडम होत्या. आणखी कोण होतं? संगीता मॅडम पण होती. हा, करेक्ट करेक्ट. ठीक आहे, गुड. आणि अच्छा, मला सांगा मुलांनो, तुम्हाला ते शिकवलेलं समजत होतं का ऑनलाईन? बोला. दीपिका मॅमनी जे पण शिकवलं तुम्हाला ते समजत होतं का ऑनलाईन? होत म्हणायचं काय. थोडं थोडं समजत होतं समजत. तर थोडं थोडं समजत होतं, सगळं नव्हतं समजत? हो. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. मुलांना पण मॅथ्स तुला पण थोडं थोडं समजत होतं की व्यवस्थित समजत होतं बेटा? थोडं थोडंच मॅडम. थोडं थोडं समजत होतं. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. आता मला तुम्ही ना एक एक जण सांगा की तुम्हाला ना 10वी नंतर काय बनायचंय, कशात करिअर बनवायचंय? मला पोलीस बनायचे आहे. ओके, गुड. तुला पोलीस बनायचंय, व्हेरी गुड. तुला बेटा? मॅडम मला डॉक्टर बनायचे आहे. डॉक्टर बनायचे, गुड. आणि मॅथ्सला काय बनायचंय? शिक्षक. शिक्षक कुठल्या विषयाचा? गणित. गणित विषयाचा शिक्षक बनायचं, गुड. ठीक आहे. आणि तुला बेटा? पोलीस. पोलीस. अच्छा, ठीक आहे, व्हेरी नाईस. तुम्हाला माहितीये हे सगळं जे पण तुम्हाला बनायचंय त्याच्यासाठी पूर्वतयारी काय करायला लागते? 10वी नंतर काय घ्यायला लागतं माहितीये? 10वी नंतर सायन्स असतं, आर्ट्स असतं, तर त्याच्यापैकी काय घ्यायला लागतं माहितीये तुम्हाला? माहिती आहे की नाही? नसेल माहिती तर नाही होणार आहे, काय हरकत नाही. नाही माहिती? नेक्स्ट बोला. माहित आहे. माहित आहे मॅडम. मग सांगा ना मग मला, काय घ्यायला लागतं? सायन्स पण घेऊ शकतात पण आर्ट पण. हा, सायन्स घ्यायला लागतं. आणि सायन्स घेतल्यावरती सगळे विषय कुठल्या भाषेत असतात? इंग्लिश. हा, आणि मग ते कळेल का आपल्याला? आता डायरेक्ट मराठी मीडियम मधून डायरेक्ट इंग्लिश मध्ये जम्प, तर कळेल का नाही. आपल्याला इंग्लिश? मग नाही. काय करायची पूर्व तयारी त्याच्यासाठी? काय करायची? काय विचार केलाय त्याच्यासाठी? अभ्यास करा. अभ्यास करायचे. हो, पण कुठून काय अभ्यास करायचा? अभ्यास म्हटल्यावरती ते तर समुद्रच झाला. नक्की काय करायचं त्याच्यातून? पहिले इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करायचे, त्यांचे अर्थ समजून घ्यायचे. हा, व्हेरी गुड बेटा. इंग्लिशचे स्पेलिंग कुठून पाठ करणार? पुस्तकांमधून. कुठल्या पुस्तकातून? तेच मी म्हणते, पुस्तकं पण खूप सगळे आहेत आपल्याकडे. हसूर. हम्म? मुलांनो बघा, ज्यांना पण सायन्स घ्यायचंय ना, तुमचं सायन्स आणि मॅथ्सचं पुस्तक नीट बघितलं असेल तुम्ही, कंसामध्ये इंग्लिश शब्द दिलेत, बघितले तुम्ही ते? हो. ते शब्द आधी पाठ करावे लागतील. नुसतं इंग्लिशच्या पुस्तकातून स्पेलिंग पाठ करून नाही चालणार. इंग्लिशच्या पुस्तकामध्ये जेवढ्या स्पेलिंग आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पेलिंग या सायन्स आणि मॅथ्सच्या पुस्तकामधल्या तुम्हाला असणार. उदाहरणार्थ तुम्हाला बघा 8वीला एक धडा होता, बल आणि दाब.
बल आणि दाबला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये तुम्हाला? नाही. हा, बघितलं, हा सिंपल धड्याचंच नाव आहे हा, है ना? तरी पण आपल्याला माहिती नाहीये, तर माहिती करा. आता सुट्टी लागेल ना तुम्हाला महिनाभर, पुस्तक काढायचं बाहेर, 8वीचं 9वीचं गणिताचं सायन्सचं दोन्ही पुस्तकं बाहेर काढायची आणि हे जे कंसामध्ये जे नावं दिलेली असतात ना, ती लिहून त्याचा अर्थ लिहून ती पाठ करायची. तेव्हाच कुठे जाऊन तुम्हाला 10वी नंतर शिकवलेलं समजेल. नाहीतरी पूर्ण डोक्याच्या वरून जातं मग. मग खूप त्रास होतो. मग आपल्याला मग प्रश्न पडतो, की मी सायन्स घेऊन चुकी तर नाही ना केली असं वाटतं मग. ओके. चला, आता ना मुलांनो, आपण सरांशी बोलूया. आपले ते ऑनलाईन क्लासेस तुम्हाला व्यवस्थित लाईनीमध्ये जर दाखवले ना, मला वाटते तुम्हाला त्यावेळी समजतील. तुम्ही अधनं-मधनं जॉईन होता ना, त्याच्यामुळे मग मागच्या तासाला जे शिकवलेलं असतं ते माहिती नसल्यामुळे पुढच्या तासाचं तुम्हाला समजत नाही. असं होतं. कारण मी बघितलंय तुम्ही अधून-मधूनच जॉईन होता, रेग्युलर नसता. त्याच्यामुळे तुम्हाला ते समजत नाहीये. तर त्याचं पण आपण काहीतरी सोल्युशन काढू. ठीक आहे? तर चला, व्यवस्थित अभ्यास करा. ऑल द बेस्ट तुम्हाला आता जी परीक्षा आहे त्याच्यासाठी. आपण आता परत भेटू ऑनलाईन मग. ठीक आहे? चालेल. सर, मुलांना पाठवलं तरी चालेल. हो हो, चालेल. जास्त हा. हो ना. सर, आपण ना हे इंटरनेटसाठी काय काय करूया हो? कारण ना तुम्ही बघा, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कल्पना आहे, की आपल्या प्रत्येक आश्रम शाळेमध्ये 5-6 महिन्यासाठी टीचर्सच नसतात. ते जे कॉन्ट्रॅक्ट वरती टीचर्स घेतात, ते जातात, परत नवीन भरती होईपर्यंत वेळ निघून गेलेला असतो आणि प्रत्येक वर्षी मुलांचं नुकसान होतं. 3-4 महिन्याचं का होईना नुकसान तर होतच. है ना? आता तुमच्या शाळेमध्ये पण बघा, सुरुवातीला काही जागा रिक्त असतील, त्या जागा भरत भरत डिसेंबर महिना आला. बरोबर. है ना? तर मग डिसेंबर महिन्यापर्यंत तर मुलांचं नुकसान झालंच ना. तर मग आता त्याच्यासाठी मग उपाय हाच आहे, की तुम्ही आपलं इंटरनेटचं काहीतरी सोल्युशन काढा. तुमच्या सरांशी बोला, प्रोजेक्ट ऑफिसरशी बोला. काही शाळांमध्ये ना ज्यांनी जिओ फायबर लावून घेतलंय. जिओ फायबर म्हणजे आता आम्हाला अलाउड केलेलं आहे, तरी ते म्हणजे असं अलाउड केलेलं तर नाही आहे. एक पर्यायी व्यवस्था करा आणि तेवढंच सांगितलेलं आहे. आम्हाला लेखा विभागचा जास्त प्रॉब्लेम येतो, की ते म्हणजे आम्हाला त्याची मंजुरीच देत नाहीत. ऍक्च्युली एकतर मग आम्हाला आमच्याच खिशातून करावं लागतं ते. ठीक आहे सर, बघा कसं काय होऊ शकतं. मागे कमिशनर मॅडमने पण एक लेटर दिलं. त्या लेटरचा असा संदर्भ होता, की तुम्ही बीएसएनएलला, स्थानिक बीएसएनएलला पत्रव्यवहार करा. त्यांनी पण त्या दिलेलं होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि लगेच काम सुरू होईल असं वाटलं, पण 2 ते 3 महिने झाले. त्यांनी पण आम्हाला काहीच रिप्लाय दिला नाही. म्हणजे आमचे लेटर्स आणि कमिशनर मॅडमांचे पण लेटर्स आहेत बीएसएनएलला. हो, ते बीएसएनएल वाल्यांचं ना, मला बाकीच्या शाळांकडून काय फीडबॅक मिळाला, ती लोक सगळ्या शाळांमधून डेटा कलेक्ट करत त्याची वाट बघतात आहेत, की सगळ्यांना एकत्र देणार म्हणून. तर असं नाही करायला पाहिजे ना. पण त्यांनी ज्यांना ऍक्च्युली ग्रामपंचायतींना प्रोव्हाइड केलेलंच आहे. तर ग्रामपंचायती आपल्या शाळेच्या आजूबाजूला असतातच. हम्म. मला एकदा नाशिक डिव्हिजन मधून पण फोन होता त्यांच्या, की आम्ही करतोय असं, पण नंतर मग काही रिप्लाय नाही आले त्यांचे किंवा एवढं सहकार्य नाही लाभलं. सर बघा, ऑप्शनल मध्ये जर ना, आता जिओ जेवढं फायबर शिवाय दुसरा पर्याय नाही आहे आपल्याला. मग जिओ फायबरचे करू शकतो आम्ही. त्याचं जिओ फायबरचं लावून घ्या आणि तुमच्या पीओशी बोलून तुमचं जे पण महिन्याला बिल जनरेट होणार आहे ना, हा. ते त्यांना हो, हो. दिल्यावर मला वाटते ते रिइम्बर्स करतील. कारण काही शाळांमध्ये घेतले त्यांनी लावून, तर मला वाटते तो इश्यू नाही होणार. त्यांना सांगा की बीएसएनएलचा काही इश्यू होतोय आणि मला वाटते ते नेटवर्क चांगलं कव्हरेज पण जिओचं असेल बीएसएनएल पेक्षा. जिओचंच नेटवर्क कव्हरेज चांगलं राहतं. हा, तर मग ते बीएसएनएलचं लावून जर नीट चाललंच नाही तरी पण काय फायदा, है ना? तर बघा कसं काय होतंय. हे जर झालं ना सर, तर तुम्हाला सर माहिती मध्ये ना, नंदुरबार मध्ये प्रेमा मॅम येऊन गेल्या. काही शाळांच्या फ्रीमध्ये लॅपटॉप वितरण करण्यात आले. हो. है ना? तर तुमची शाळा पण थोडीशी हे नेटवर्क इश्यू नसतं आणि रेग्युलर राहिली असती तर तुम्हाला सुद्धा मिळाला असता लॅपटॉप. पण ठीक आहे, काही हरकत नाहीये. या वर्षी आपण ट्राय करू शकतो. आणखी पण निश्चित करू. हो. आणि म्हणजे सर आम्हाला पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये अडचण येते. आमच्या म्हणजे आमचे जे काही
ऑफिशियली वर्क असतं ना, तिथे पण आम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आमच्या डोक्यात आहेच ते जिओचं. हा म्हणजे तेच. फक्त हल्ली या काय होत क्लासेस आहे, पुरतं नाही तर आमच्या इतर बाबींसाठी पण आम्हाला गरजेचं आहे. हो तेच. मला वाटते तुम्हाला सपोर्ट मिळेल हेड ऑफिस कडून, कारण त्यांना पण माहितीये की हल्ली त्याच्याशिवाय काम चालतच नाहीये. हा. गरजच आहे ती आता काळाची. सर, तुम्हाला लोधा स्कॉलरशिप बद्दल माहितीये मध्ये आपण जो उपक्रम राबवलेला? म्हणजे फक्त ऐकून आहे, डिटेलमध्ये नाही माहिती घेतली त्याची. अच्छा. काय झालं ना सर, मध्ये लोधा स्कॉलरशिप बद्दल आम्हाला माहिती मिळाली. हा. मग आपण आपले व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहेत, हा. तर सगळीकडे ते सगळ्या आपल्या जवळ 250 शाळा आहेत त्यांना ते पाठवण्यात आलं हा. ग्रुपमधून. आणि मग ज्या शाळा ऍक्टिव्ह होत्या, व्हॉट्सअप मेसेजेस रेग्युलरली चेक करत होते, त्या हा. लोधा स्कॉलरशिप साठी त्यांनी त्यांच्या असं हुशार विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले. हा. फॉर्म ऑनलाईनच भरायचा होता. हम्म. परीक्षा सुद्धा ऑनलाईन झाली. मुलांचा इंटरव्ह्यू सुद्धा ऑनलाईनच झाला. आणि हा. फॉर्म भरायची पण रजिस्ट्रेशनची फीस काहीच नव्हती. फ्री ऑफ बरोबर. चार्ज. आणि मग आता आश्रम शाळेमधून 2 आणि संध्याकाळी आपले जिल्हा परिषद शाळेचे जे विद्यार्थी शिकतात आपल्या यू कॅटअपोल्ट बरोबर, त्याच्यामधून 4 असे 6 विद्यार्थी आपले सिलेक्ट झाले सर. आता बरोबर. फायनल इंटरव्ह्यूचा राऊंड जे क्रॅक करतील, तर त्या हम्म. विद्यार्थ्यांना हे लोधावाले पूर्ण हम्म. उच्च शिक्षणाचा खर्च देणार. म्हणजे जसं की ते विद्यार्थ्यांना ना उच्च शिक्षणासाठी दत्तक घेतात आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्या पॉकेट मधला 1 रुपयाही खर्च न करता त्यांचं पूर्ण शिक्षण व्यवस्थित होईल, ते पण चांगल्या ठिकाणी. त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही कुठल्या पण कॉलेजमधून शिका, कुठल्या पण युनिव्हर्सिटीमधून शिका, सगळा खर्च आम्ही देणार. तर विचार करा, एक विद्यार्थी जरी आपला सिलेक्ट झाला तरी त्याची पूर्ण लाईफ बनून जाते. तर बरोबर. म्हणजे मी आता तुम्हाला हे का सांगितलं, की तुम्ही मग व्हॉट्सअपमध्ये वगैरे जरा ऍक्टिव्ह असाल ना, असे उपक्रम तुमच्याकडून मिस नाही होणार. आता बघा, तुमच्या शाळेकडून हा एक उपक्रम जो आहे तो मिस झाला है ना. 7 फेब्रुवारीला ती परीक्षा होती आणि आपण ते डिसेंबर पासून काम चालू केलेलं होतं, डिसेंबर महिन्यापासून, फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर. तर मुलांना फक्त आपण स्कॉलरशिपला बसवलं नाही, स्कॉलरशिपचा जो अभ्यासक्रम होता तो पण मुलांना ऑनलाईन आपण शिकवला. बरोबर. तर ना सर, आता जे आपण रेग्युलर 8वी 9वी 10वी 11वी 12वीला शिकवतोच आहे, हा. तर आपले जे विषय आहेत त्याच्या व्यतिरिक्त ना, हे तुमच्या शाळेमधून जे असे ब्राईट विद्यार्थी असतील त्यांना हा. पुढे जाऊन आपण हे कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये मोफत कसं शिक्षण मिळेल, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब कशी मिळेल, हे सगळं आपण प्लॅन केलेलं आहे सर. पण मग त्याच्यासाठी तेच आहे की तुमच्या शाळेकडून कनेक्शन राहणं गरजेचं आहे. आणि ते कनेक्शन आपलं ऑनलाईन क्लासच्या थ्रू, व्हॉट्सअप थ्रूच होऊ शकतं, कारण आपण बरोबर. त्यांच्या फिजिकली संपर्कामध्ये नाही आहोत म्हणून. तर माझी हीच विनंती आहे की तुम्ही सर आपल्या नंदुरबारच्या प्रिन्सिपलच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात ना? हो आहे. आणि एक ग्रुप आहे महाराष्ट्र टीचर्स म्हणून, त्याच्यामध्ये तुमच्या शाळेतले टीचर्स ऍड आहेत की नाही ते जरा एकदा चेक करा. मी दोन्ही लिंक परत एकदा तुम्हाला पाठवून ठेवते व्हॉट्सअप चालेल वरती. चालेल चालेल. महाराष्ट्र टीचर्स म्हणून जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही 8वी 9वी 10वीच्या शिक्षकांना जॉईन व्हायला सांगा. आणि हो. म्हणजे म्हणून ना, जर तुमच्याकडून काही मेसेजेस मिस झाले तर कमीत कमी ते शिक्षक तरी बघतील, मग काय बरोबर. चाललंय ते तुम्हाला कळेल. सर, आता ना आपला उपक्रम राबवण्यासाठी काय करू शकतो त्याचे मी काही तुम्हाला थोड्याशा आयडियाज सांगते, म्हणजे तुम्हाला ते काम करणं सोपं राहील आणि तुम्हाला ते एक्स्ट्रा बर्डन नाही वाटणार. सर, काय करणं, आता बघा तुमच्याकडे कम्प्युटर टीचर आलेलेच असतील हा. किंवा अजून पण ज्यांना चांगले टेक्निकल नॉलेज आहे, अशा कुठल्या पण एका उपयुक्त शिक्षकाला हे ड्युटीज देऊन ठेवा, वेळेवर मुलांना ऑनलाईन क्लास जॉईन करून देण्याची. ओके. आणि दुसरी ड्युटी दुसऱ्या एखाद्या शिक्षकाला काय द्या, की तो जो महाराष्ट्राचा वाला आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो रेग्युलरली चेक करत राहणं, म्हणजे आपल्याकडून काही मेसेजेस मिस नाही होत. बरोबर. ठीक आहे, ही 2 ड्युटी टीचर्सला दिल्या. आता तिसरी गोष्ट, आपले हे जे 8वी 9वीचे 10वीचे विद्यार्थी आहेत ना सर, हा. त्यांच्यामधूनच एका विद्यार्थ्याला मॉनिटर बनवायचं. आता बरोबर. मॉनिटर काय करेल, एखाद्या जुनी पाणी वही किंवा रेजिस्टर मध्ये रोजची तारीख टाकून, विषय टाकून, कुठला धडा होता आणि कुठल्या धड्यामध्ये कुठला टॉपिक टीचरने ऑनलाईन शिकवलं ते तो मेंटेन करेल रेजिस्टर मध्ये. म्हणजे तुम्हाला पण कल्पना राहील
की काम व्यवस्थित चाललंय का. तुम्हाला जरा फक्त बघायचं असेल 15-20 दिवसातून, तर तुम्ही सरळ म्हणू शकता की ते रजिस्टर घेऊन या. बघू द्यात मला किती ऑनलाईन क्लासेस तुम्ही जॉईन केलेत वगैरे. आणि मग जे क्लासेस तुमचे मिस होतील काही कारणामुळे त्याची रेकॉर्डिंग पण मग त्या हिशोबाने तुम्ही दाखवू शकता. कारण रजिस्टर वरून कळेल ना की कुठल्या कुठल्या विषयाचे क्लास बघितलंच नाहीये ह्यांनी, किंवा समजा एखादा धडा आहे त्याचा पहिला पार्ट बघितला, दुसरा नाही बघितला, डायरेक्ट तिसरा बघितला. म्हणजे समजा मुलं सुट्टीला गेली आहेत, जास्त दिवस माघारी नाही आली, पण आमचे क्लासेस चालूच राहिले आणि मग ते मिस झाले मुलांचे, तर ते तुम्ही नंतर त्यांना दाखवू शकता. ठीक आहे. तर त्या सगळ्या महत्वाच्या काही गोष्टी सर डिस्कस करायच्या होत्या. आता मी कम्प्युटर सरांशी जरा 2 मिनिटं बोलते. कम्प्युटर सर आलेत तुमचे? हा, लेडीज आहेत इथे, पण मी बाहेर आहे. अच्छा अच्छा. कोणाला तरी मेसेज देऊन बोलवायला सांगा, तोपर्यंत मग मला आणखी थोडं तुमच्याशी बोलायचंय, ते जनरल काही ते बोलून घेते. हो हो. सुनील दादा, कम्प्युटरचे टीचर, कम्प्युटर टीचर. हा, ओके. सर आता तुम्ही जिथे आहात तिथे इंटरनेट आहे ना व्यवस्थित, म्हणजे नेटवर्कचं कव्हरेज आहे ना व्यवस्थित? अच्छा, बाहेरच आहात बहुतेक तुम्ही, है ना? हो, बाहेर आहे मॅडम. अच्छा. मॅम मला फक्त आधी तुमचं नाव आणि नंबर सांगा जरा. मॅडम, माझं नाव वंदना भोजराज पाटील आहे. ठीक आहे मॅम, आणि नंबर सांगा. नंबर 866938 866938 5989. 5989. ठीक आहे. मॅम ऍक्च्युली ना आपण काय केलेलं आहे, आपलं तुम्हाला हे यू कॅटपुल्ट फाउंडेशन बद्दल जर माहिती नसेल तर सर तुम्हाला थोडंफार सांगतील. आपलं चालेल बेसिकली हे मुलांना एनजीओ आहे, मुलांना आपण ऑनलाईन फ्री शिकवतो, कारण खूप ओके. साऱ्या शाळांमध्ये टीचर्स नसतात म्हणून. तर मग अच्छा, अच्छा. त्याच संदर्भात की नाही मॅम आपण एक वेबसाईट बनवली आहे. त्या वेबसाईट वरती ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं हा, की तुम्हाला ना एकाच प्लॅटफॉर्म वरती, त्या एकाच वेबसाईट वरती सगळं दिसेल. म्हणजे जशी अच्छा. आता आपली लाईव्ह मीटिंग चालू आहे, तर ओके तसं मॅम. हा, क्लास चालू असेल त्याची लिंक दिसेल. परत जे अच्छा. हा, आधीचे क्लासेस झालेले आहेत त्याचे रेकॉर्डिंग पण टाकलेले आहेत, कारण कधी कधी आपले क्लासेस मिस होतात ना मुलांचे, तर ते ओके मॅम. मागची पण आपण त्यांना दाखवू शकतो जी मिस झालेली आहे ती. आणि शिवाय टीचर्स साठी ना आपण प्रत्येक धड्याची वर्कशीट बनवली आहे, ओके मॅम. हा, तर ती पण तुम्हाला ऍक्सेस करता येईल. मुलांना ओपन करून दिलं की ते बसून स्वतःहून ती प्रश्नपत्रिका सोडवतील. शिवाय ओके. आपल्या टीचर्ससाठी पीपीटीज पण आहेत, मराठीमधून पण आहेत अगदी. तर ते हा, पीपीटीज वापरून पण टीचर्स जे आहेत ते मुलांना शिकवू शकतात. तर हे लॉग इन केल्यावरती तुम्हाला सगळं मटेरियल फ्री मध्ये वापरायला मिळेल. ओके तर मॅम. आता त्याच्यासाठी वेबसाईटचं नाव काय मॅम? हा, मी सांगते मॅम. ऍक्च्युली त्याच्यासाठी आपण 3 आपले ईमेल आयडी आणि पासवर्ड बनवले. एक आहे ओके. प्रिन्सिपलचा ईमेल आयडी आणि पासवर्ड, जो फक्त प्रिन्सिपल सर वापरतील. हा, त्याच्यानंतर एक दुसरा लॉग इन आयडी पासवर्ड आहे, तो फक्त टीचर्सचा आहे, म्हणजे सगळ्या ओके. टीचर्ससाठी कॉमन. ओके आणि मॅम. आणि तिसरा जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी कॉमन. म्हणजे तुम्ही स्क्रीनच्या समोर ज्यावेळी विद्यार्थ्यांना बसवले, तर त्या विद्यार्थ्यांचाच आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला ते सगळं ऍक्सेस करता येईल. तर हे ओके मॅम. एलएमएस पोर्टल नाव आहे ह्याचं, आणि ह्याच्यावर सध्या अजून आपलं काम चालू आहे मॅम. तर मग ओके. तुमचं ते बनवून झालं की, म्हणूनच मी तुमचा फोन नंबर घेतलाय. आमचं सगळं बनवून झालं मग हा. मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती सगळ्या डिटेल्स जे आहेत त्या शेअर करेन. आपली ओके. वेबसाईट कोणती आहे, हे तिन्ही पण लॉग इन आयडी पासवर्ड सगळं. आणि आपलं ना हे मीटिंग झाल्या फक्त एक
रिक्वेस्ट होती की मला शाळेच्या फ्रंटचा एक फोटो पाहिजे. ओके मॅम, तुमच्या नंबरला. हा, माझ्या नंबरला. माझा नंबर सरांकडे गेलाय आता, लिंक पाठवली हा. त्यावर. ठीक आहे, चालेल मॅम. आता काय गरज पडली तर मी कॉल करेन तुम्हाला. ओके मॅम, थँक्यू मॅम. म्हणजे खर्चाचा तपशील हा मॅडम. सर सर चालेल, तुम्ही कॉल कम्प्लीट करून घ्या जर लगेच ओके उरकत ओके असेल. ओके. ओके मॅडम, चालेल. सर झालं, आता काही जनरल क्वेश्चन्स फक्त विचारते. तुम्ही बसून घ्यावं तर एका ठिकाणी. बस 5 मिनिटात आपण आता मग मीटिंग करू. सर मला सांगा, आपली 8वी 9वी 10वीची पटसंख्या किती आहे? विचार करूया का? 26-27च्या वर्ष का याच वर्षाचे 10वीचे मुलं गेली आपली समजा. हा 8वीच्या हा, आताचीच ह्याच वर्षी. आता 8वीला 43. अच्छा, 8वीला आता 43 आहेत. 9वीला? नाही, म्हणजे 8वीला 43, 9वीला 42. अच्छा, आणि आता 10वीची परीक्षा देऊन घरी गेलेले ते किती होते? ते 39. अच्छा अच्छा, ठीक आहे. सर आपली मराठी मीडियम आहे ना, आणि फक्त 10वी पर्यंतच आहे शाळा? हो, 10वी पर्यंतच मराठी मीडियम. ओके ओके. सर आणि हे सगळे विद्यार्थी आदिवासीच आहेत ना? सर्व आदिवासी असतात. ओके. सर आणि ह्यांचे आई वडील प्रामुख्याने काय करतात? शेती, मजुरी हेच सगळं करतात? शेती आणि मजुरी. बरेच जण थोडीफार. गुजरात हा, काय? स्टेटमध्ये जातात. बाकीचे मजुरीला गुजरातमध्ये जातात बरेच. म्हणजे सुरत असेल, व्यारा असेल. अच्छा, मजुरीला ते गुजरातमध्ये वगैरे जातात. हो. ओके. सर मला सांगा, हे आई वडील काही यांचे थोडेफार शिक्षित आहेत का? मोस्टली जवळजवळ 99% म्हणजे 10वी पर्यंत तरी शिकलेले आहेत. 10वी पर्यंत तरी शिकलेले आहेत त्यांचे आई वडील. हा. अच्छा, ठीक आहे. सर मला सांगा, आपले हे जे मुलांची शाळा आहे, शाळा तर मला आता मागे मी बघते तुमच्या तर चांगले दिसते, कन्स्ट्रक्शन नवीन बांधली आहे का?
म्हणजे नवीन तर नाही, पण न्यू टाईपचीच आहे ही. 2015-16 पासून बांधकाम झालेलं आहे. अच्छा, नवीन कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे न्यू टाईपचं न्यू टाईपचं कन्स्ट्रक्शन. RCC बांधकाम आहे. हा, अच्छा. सर आणि ते मुलींचं हॉस्टेल ते पण असंच आहे का? हा, तसंच आहे. ते कधी बांधलेले गेले? हे ॲट ए टाइम तिन्ही इमारती ॲट ए टाइम बांधले गेलेले आहेत. याच्या आधी यांना इमारती नव्हत्या, रेंट हाऊसेस होते. अच्छा, ओके. म्हणजे म्हणजे 2015 मध्ये सगळं बांधून मिळालं. हो, किती माळ्याचे आहेत सर या इमारती? 3. 3 माळ्याचे आहेत. ओके, छान. सर मग आता लाईट, पाणी वगैरे सगळं हॉस्टेलमध्ये आहे व्यवस्थित? हा, लाईट पाणी आहे, अडचण नाही. अच्छा. सर ही लाईट काय रोजच जाते का हो? नाही, ही शेतीची जी कामे असतात आता, म्हणजे गहू असेल किंवा ऊस, म्हणजे शेतामध्ये पाणी भरण्यासाठी लाईटची जास्त गरज असते ना, अशा वेळेस कुठे कुठे काही फॉल्ट होतात, किंवा म्हणजे जेवढी गरज पाहिजे तेवढी गरज नसते, आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी म्हणजे चोरीची लाईट घेतलेली असते आकडा टाकून. त्याच्यामुळे कुठेतरी फॉल्ट होण्याची शक्यता असते, आणि तसं झालं की मग अडचण येते. अच्छा, म्हणजे रेग्युलर तशी लाईट नाही जात, पण ही अधनं-मधनं असे काहीतरी प्रॉब्लेम. हा, अधूनमधून काही प्रॉब्लेम येतात. अच्छा, अच्छा. ठीक आहे. सर पिण्याचं मुलांना स्वच्छ पाणी आरो आहे का त्याच्यासाठी? RO आहे तर दोन्ही हॉस्टेल्सला लेडीज. अच्छा, अच्छा. आणि वॉशरूम्स वगैरे एकदम छान बनलेले आहेत? स्वच्छ वॉशरूम्स असतात? आहेत, स्वच्छ आहेत. ओके, ओके. ठीक आहे, चालेल सर. तर मला काही हेच जनरल क्वेश्चन्स विचारायचे होते. तुमच्याकडे आता एखाद्या कोणत्या शिक्षकाची झालं. कमतरता आहे का कोणत्या विषयासाठी? नाही, सध्या तरी नाही. अच्छा सर, पण मग हा, बोला. म्हणजे आता आपलं हे वर्ष संपते, आता मे मध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतील. हा, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर परत आमचं म्हणजे ते जे काही बसलेली गडी असते ती विस्कळते. एखादा शिक्षक इकडे गेला तिकडे गेला तर अडचण येते. सर म्हणूनच ना बघा, आता ना आपल्याकडे एक आठवडा आहे. एक आठवडा आपले अजून ऑनलाईन क्लास चालणार, त्याच्यानंतर तर मुलांच्या परीक्षाच आहेत, है ना? तर ट्राय करा एखाद्या शिक्षकांना ड्युटी देऊन, की आठवडाभर ऑनलाईन क्लास जॉईन करायचं, मुलांची सवय लागेल, रुटीन बसेल तुमचं. म्हणजे मग जून पासून तुम्ही परत माघारी याल, त्यावेळी तुमच्याकडे शिक्षक असो नसो तुम्ही टेन्शन फ्री असाल, की चला ऑनलाईन क्लास तरी आहेत आपले, है ना? आणि ओके. तोपर्यंत ट्राय करा. बघ आता एप्रिल चालू होईल, तर एप्रिल मे 2 महिने आहेत मध्ये आपल्याकडे. ते इंटरनेटचं तेवढं फिक्स करा. जेवढं मी बघू ओके, शकते लाईटचा एवढा इश्यू नाहीये. फक्त इंटरनेटचं झालं काम, आणि तुमच्याकडे 2 बोर्ड पण आहेत, तर मग ओके. तेवढ्यामध्ये मॅनेज होऊन जातील आपले ऑनलाईन क्लास सर. ओके, करतो. हा, ठीक आहे. हो, म्हणजे हो. तुमचं बर्डन कमी होईल. तुम्हालाच जे आहे ते शिक्षकांचे इकडे झालं तिकडे झालं ते काही नाही. एखादे आता जे काही टीचर्स आहेत ते तर परमनंट असतीलच ना. ते परमनंट टीचर जे टेक्निकल नॉलेज वाले जर आहेत, त्यांनाच हे जर ड्युटी दिली की बाबा ह्यांना रेग्युलर ऑनलाईन क्लास लावून द्या, आणि मुलांना रेकॉर्ड ठेवायला लावला, सुरुवातीपासून एकही तास मिस न करता मुलं व्यवस्थित बघतील तर त्यांना सगळं समजेल. आता थोडं थोडं का समजतंय, मधनं जॉईन होतात ते, है ना? मुलाला बेरीजच कशी करतात ते माहिती नाहीये, तर पुढचं जे त्याचं ते बीजगणित आहे ते पुढचं कसं कळणार मग त्याला, असं बरोबर. होतं. हा, ठीक आहे. सर तुम्ही कोणता विषय घेता? काय? तुम्ही कोणता विषय शिकवता? माझ्याकडे इंग्रजी, मॅडम. इंग्रजी आहे तुमच्याकडे. ठीक आहे, चालेल सर. मला अजून कधी काय गरज पडली तर मी तुम्हाला फोन करेल. बाकी ना तुम्हाला ते दोन्ही ग्रुपच्या लिंक्स पाठवून देते. ओके. तिथे तुमच्या 8वी 9वी 10वीचे महाराष्ट्र टीचर्सची जी लिंक आहे तिथे 8वी 9वी 10वीच्या शिक्षकांना जॉईन व्हायला सांगा. ओके. ठीक आहे, ओके मॅडम. चालेल ओके सर. मॅडम. थँक्यू फॉर युअर टाइम सर. थँक्यू. ओके.